हे विचारसागर विचारसागर ग्रंथामध्ये तरंग दुसरा आणि दुसऱ्या तरंगामध्ये आपला विषय सुरू होता की पूर्व पक्षाच्या मताने विषयाचे खंडन. काय विषयाचे खंडन होतं तर जीव ब्रह्माचा ऐक्य, जीव ब्रह्माचा अभेद, असा जो ग्रंथाचा विषय होता त्याचं खंडन करण्याकरता त्यांनी काही मुद्दे उपस्थित केलेले आहेत. त्यामध्ये त्याने पहिला मुद्दा त्या ठिकाणी निर्माण केला की पातंजलीच्या मताप्रमाणे जीवाच्या आणि ब्रह्माच्या स्वरूपामध्ये अत्यंत विरोध येतो. जीवाच्या ठिकाणी किती क्लेश आहेत तर पंचक्लेश त्या ठिकाणी आहेत. अविद्या, अस्मिता, राग, द्वेष आणि अभिनिवेश. तसंच जीवाच्या स्वरूपाचा आणखीन जर विचार केला तर जीव अल्पपरिमाण आहे, परिच्छिन्न आहे, म्हणजेच संकुचित लहान, किंवा तो 3.5 हाताचा आहे. जितके जीव, त्या जीवाच्या ठिकाणी आपल्याला काय मानावं लागेल तर जीवाच्या ठिकाणी एक साक्षी मानावं लागेल. बरोबर की नाही? आपलं जितकी शरीर तितके साक्षी आपल्याला त्या ठिकाणी मानावं लागतील, असा मुद्दा उपस्थित केला होता. का मुद्दा उपस्थित केला होता? कारण एका शरीरामध्ये झालेलं दुःख किंवा सुख दुसऱ्या बोला साक्षी एकच मानला पाहिजे ना. हा म्हणण्याचं तात्पर्य काय आहे की एका शरीरात झालेलं सुख अथवा दुःख दुसऱ्या शरीरातील जीवाला होईल का? होणार नाही. म्हणून आता त्या ठिकाणी तो जीव जर मानायचा जर झाला तर किती जीव माना? तर प्रत्येक शरीराच्या ठिकाणी एक जीव जर म्हटलं तर शरीर जितके आहे तितके जीव मांडले तर मग जीव किती झाले तर जीव नाना झाले आणि अनंत झाले. याही प्रकारे विचार जर केला तर जीवाच्या आणि ब्रह्माच्या स्वरूपामध्ये एकता होऊ शकत नाही. आणि त्यामध्ये परत 3 प्रकारचे जे विशेष भेद असतात त्याचे वर्णन करून सांगितले. त्यामध्ये सोगत भेद, सजातीय भेद आणि विजातीय भेद, हे 3 भेद त्या ठिकाणी सांगितले. ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी सोगत भेद का संभवत नाही तर सोगत भेद हा काय असतो? पदार्थाच्या स्वरूपांतर्गत भेद असतो आणि तो सावयव पदार्थामध्ये होत असतो. ब्रह्म तर मुळात कसं आहे ते निरावय आहे. मग निरावय असणाऱ्या ब्रह्मामध्ये हा सोगत भेद संभवत नाही. सजातीय भेद संभवतो का? तर ब्रह्मासारखं दुसरं समान जातीचं ब्रह्म आहे का? दुसरं समान जातीचं सजातीय ब्रह्म नाहीये. म्हणून ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी सजातीय भेद संभवत नाही. विजातीय त्याच्याहून भिन्न जातीचं म्हणजे पाषाणाचे आणि दगडाची जात कशी आहेत? भिन्न जात त्या ठिकाणी आहे. मग ह्या 2 जातींचा जर विचार केला तर त्या ठिकाणी विजातीय भेदही त्या ठिकाणी संभवत नाही. आणि आणखीन एक मुद्दा असा उपस्थित केला, काय चाललं विक्षेपच तयार होतो जास्त तर सत्ता त्या ठिकाणी आपण पाहिली तर सत्ता पाहत असताना पारमार्थिक सत्ता आणि त्या पारमार्थिक सत्तेहून बाकीच्या ज्या सत्ता पाहिल्या त्या सत्ता पारमार्थिक सत्तेहून भिन्न सत्ता आहे का नाही? जशी आपण आकाशादी सृष्टी वगैरे पाहिली तर आकाशादी सृष्टीची सत्ता कोणती आहे तर प्रातिभाषिक सत्ता आहे. आणि ती प्रातिभाषिक सत्ता कशी आहे? अनिर्वचनीय मिथ्या. अनिर्वचनीय मिथ्या म्हणजे काय? ती सत्यही नाही आणि असत्यही नाही, फक्त प्रतिती मात्र आहे. म्हणून ती सत्ताहून विलक्षण आहे. आणि नियम काय केला की समान सत्तेमध्ये साधक बाधक व्यवहार होत असतो. विषम सत्तेमध्ये साधक बाधक व्यवहार होतो का? तर विषम सत्तेमध्ये साधक बाधक व्यवहार होत नाही. म्हणून सत्ता भेद आहे. सत्ता त्या ठिकाणी काही सांगितलेली आहे? भिन्न सांगितलेली आहे. म्हणून भिन्न सत्ता असल्यामुळं त्या ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी विजातीय भेद संभवतो का? विजातीय भेदही त्या ठिकाणी संभवत नाही. मग सोगत भेद संभवत नाही, सजातीय भेद संभवत नाही आणि विजातीय भेदही संभवत नाही. अशा प्रकारे ब्रह्माचं स्वरूप आणि जीवाचं स्वरूप या 3चा विचार केला तर अत्यंत विरोध येतो. म्हणून जीव ब्रह्माची एकता हा जो तुमच्या ग्रंथाचा विषय आहे, हा ग्रंथाचा विषय तुमचा सफल आहे का निष्फल आहे? तर हा ग्रंथाचा विषय तुमचा काय त्या ठिकाणी पूर्णतः निष्फल त्या ठिकाणी सांगितलेला आहे. त्याच्यानंतर मग याचं समाधान करण्याकरता त्यांनी असं एक म्हटलं की समजा वेदांती याचं समाधान करताना काय म्हणतील की बाबा
बुद्धी अधिष्ठान चैतन्य आणि त्या चैतन्याचं बुद्धीमध्ये पडलेलं प्रतिबिंब किंवा तो आभास, या तिन्हीला त्या ठिकाणी काय म्हणता? जीव असं तुम्ही त्या ठिकाणी म्हणता. मग आता ह्या त्या जीवा त्यालाच तुम्ही बुद्धी अधिष्ठान चैतन्य आणि त्या चैतन्याचं बुद्धीमध्ये पडलेला आभास, त्याला तुम्ही जीव म्हणता. पण त्या बुद्धी अधिष्ठान जे चैतन्य, त्याला तुम्ही काय म्हणता? त्याला तुम्ही साक्षी म्हणता, त्याला तुम्ही आत्मा म्हणता, त्याला तुम्ही कुटस्थ म्हणता, त्याला तुम्ही प्रत्येक आत्मा असं म्हणता, किंवा त्याला तुम्ही तोंपद लक्ष असे त्या ठिकाणी म्हणता, आहे का नाही? आणि त्या साक्षीचं ब्रह्माशी ऐक्य व्हायला काय हरकत आहे का? म्हणे त्या साक्षीचं ब्रह्माशी ऐक्य व्हायला काय हरकत नाही. कारण सुखदुःख धर्म हे कोणाचे आहे त्या ठिकाणी? सुखदुःख धर्म हे साक्षीचे का बुद्धीचे आहेत? बुद्धीचे. सुखदुःख धर्म हे बुद्धीचे आहे. बरं, प्रत्येक शरीराच्या ठिकाणी बुद्धी भिन्न भिन्न आहे का नाही? प्रत्येक शरीराच्या ठिकाणी बुद्धी भिन्न भिन्न आहे. मग याला झालेलं सुख त्याला व्हावं असा नियम आहे का? याला झालेलं सुख दुःख त्याला व्हावं असा नियम नाही. कारण प्रत्येक शरीराच्या ठिकाणी बुद्धी काय आहे? भिन्न आहे. मग बुद्धी भिन्न भिन्न माना आता, बरोबर आहे की नाही? मग सुखदुःखाचा संकर आता येईल का? सुखदुःखाचा संकर म्हणजे काय? काल बोललो का नाही बोललो काल ना? संकर म्हणजे दोष. संकर शब्दाचा अर्थ दोष घ्यायचा. मग आता सुखदुःखाचा दोष उत्पन्न होईल का? होणार नाही. कारण प्रत्येक शरीराच्या ठिकाणी बुद्धी कशी असते? भिन्न असते. म्हणून याला झालेलं सुखदुःख त्याला व्हावं असा काही नियम नाही. आणि आता साक्षी अनेक मानायचा का एकच मानायचा? आता साक्षी एक माना आणि त्या साक्षीचं ब्रह्माशी ऐक्य व्हायला काय हरकत आहे का? त्या साक्षीचं मात्र ब्रह्माशी ऐक्य व्हायला काय हरकत नाही. असं कोण समाधान करतील? असं वेदांती तुमचं समाधान करतील. परंतु हे म्हणणं सुद्धा संभवत नाही. का संभवत नाही? कारण कोणाही मनुष्याला जर विचारलं साक्षी म्हणून, तर त्याला साक्षी म्हणून सांगता येतो का? त्याला मी कोणीतरी साक्षी आहे, कुटस्थ आहे असं म्हणता येईल का? असं तो कधी मान्य करतो का? म्हणजे साक्षी कसा आहे? तो अज्ञात आहे. कोणाला ज्ञात आहे का? जर समाजामध्ये लोकाला जर ज्ञात असला तर लोकांनी तो साक्षी मानला असता. पण तो साक्षी कसा आहे? वंद्या पुत्राप्रमाणे अत्यंत असत आहे. वंद्या पुत्र कोणी पाहिला का? वंद्या पुत्र कोणी पाहिला का आतापर्यंत? वंद्या पुत्र कोणी पाहिलं नाही. का वंद्या पुत्र पाहिलं नाही? कारण वंद्या पुत्र कसा असतो त्या ठिकाणी? जसं सश्याला कोणी शिंग पाहिले का? सश्याला कोणी शिंग पाहिले का? आकाशाला कधी फुल पाहिलं का? आकाशातील फुलाचा कधी सुगंध आला का? आकाशामध्ये कधी गंधर्व दुर्ग काय ओवे कोणाला आठवते का ती? माझं नेटवर्क केलं का? अरे देवा, येतो का आवाज आता? नेटवर्क तुटतंय का? तुम्ही बोलत नाही त्यामुळे मला काही कळत नाही. मगाशी जर ब्रेक झाला आवाज, आता चालू झालाय. हा, मग तो वंद्या पुत्राला तुमच्या लक्षात आला ना? तो वंद्या पुत्र कसा आहे? अत्यंत असत. त्या वंद्या पुत्राला कोणी पाहिलं का? वंद्या पुत्राला कोणी पाहिलेलं नाही, आहे का नाही? तसं हा साक्षी सुद्धा कसा झाला मग आता? वंद्या पुत्राप्रमाणे अत्यंत असत झाला, आहे का नाही? त्याचं ज्ञान कोणाला आहे का? हा, जसं वंद्या पुत्राचं कोणाला ज्ञान नसतं, तसं ह्या साक्षीचं कोणाला ज्ञान आहे का? तसं ह्या साक्षीचं कोणाला ज्ञान नाही. मग आम्ही साक्षी का मानू आता? आम्ही साक्षी मानणार नाही. परंतु वेदांतांच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही साक्षी आता क्षणभर त्या ठिकाणी मानलाच, आहे का नाही? साक्षी त्या ठिकाणी आम्ही क्षणभर मानलाच. तर मग आता परत काय अडचण येऊ शकते बरं? अडचण एवढी येऊ शकते का सुखदुःख धर्म कशाचे आहेत? साक्षीचे आहे का बुद्धीचे आहे? बुद्धीचे आहे का नाही? आणि बुद्धी जड आहे का बुद्धी चेतन आहे? जड आहे. मग बुद्धीत असणारे सुख दुःख बुद्धीला प्रकाशित करता येतात का? त्याचं प्रकाशन साक्षी करतो? साक्षी बर, मग प्रत्येक शरीराच्या ठिकाणी बुद्धी कशी आहे? भिन्न भिन्न आहे का नाही? आणि प्रत्येक शरीराच्या ठिकाणी बुद्धी जर भिन्न भिन्न असेल आणि प्रत्येक बुद्धीच्या ठिकाणी एक साक्षी धरला तर साक्षी किती झाली आता?
अनेक नाना झाले. साक्षी अनेक झाले. आणि ब्रह्म कसं झालं? एक जण एक. मग अनेक साक्षीचं एका ब्रह्माशी ऐक्य होईल का? आहे का नाही? कारण नाही होणार. आणि आपल्याला तर सुख दुःख होतंय, आपल्याला सुख दुःख होतंय का नाही? आणि बरं, असं कोणी जर म्हटलं असं ना, आम्हाला सुखदुःखाचा अजिबातही अनुभव नाही, मग ठीक होतं. पण सुखदुःख जे अर्थी होतंय आणि त्या सुखदुःखाचं प्रकाशन बुद्धी करते का? अंतकरणाची वृत्ती अंतकरण करेल का? अंतकरणात सुख दुःख आहे, अंतकरण त्याचं प्रकाशन करतो का? अंतकरण प्रकाशन करत नाही. बरं, मग दुसरं कोण प्रकाशन करेल? ज्ञानेंद्रिय प्रकाशन करतील, आहे का नाही? मग आता आपल्याला काय पाहिजे? आता थोडं आपण अंतकरण पाहू आणि ज्ञानेंद्रिय पाहू. मग हे ज्ञानेंद्रिय किंवा अंतकरण त्याचं प्रकाशन करतात का? जर अंतकरण आणि ज्ञानेंद्रिय त्याचं जर प्रकाशन करत नसेल तर त्याचं प्रकाशन करायला कोण शिल्लक राहिला? साक्षी शिल्लक राहिला. आणि प्रत्येक बुद्धीच्या ठिकाणी, अंतकरणाच्या ठिकाणी एक साक्षी. मग बुद्धी अंतकरण अनेक आली आणि साक्षी अनेक आली, आणि मग त्याच्यानंतर त्या अनेक साक्षीचं एक ब्रह्माशी ऐक्य संभवत नाही. म्हणजेच याचा मुद्दा ह्या ठिकाणी काय होईल? पूर्ण होईल, म्हणजे सफल होईल. म्हणजे हा आपला मुद्दा काय करतो? सफल करण्याचा प्रयत्न करतो. आता खालचा पॅरेग्राफ पहा. आता दुसरी अशी आहे की वेदांत मतात सुखदुःख साक्षी भाष्य आहेत. आता वेदांत मतात काय सुखदुःख कशी सांगितली? साक्षी भाष्य. साक्षी भाष्य म्हणजे काय? साक्षीचं त्याचं प्रकाशन करतो. साक्षी म्हणजे कोण बरं? त्याला पर्याय नाव काय आहे का? साक्षीला पर्याय नाव काय आहे का? साक्षी कुटस्थ ही त्याची पर्याय नाव आहे का नाही? हा. म्हणजे आता साक्षी भाष्य म्हटलं, आहे का नाही? आत्मा भाष्य म्हटलं, कुटस्थ भाष्य म्हटलं तरी काय हरकत आहे का? कारण सगळ्यांची नावं काय आहे? एकच आहे. मग साक्षी भाष्य वेदांत मतात सुखदुःखी कशी आहे? साक्षी भाष्य आहेत. म्हणजे सुखदुःख साक्षी जाणतो, म्हणजे त्या सुखाला किंवा दुःखाला साक्षी जाणतो. जाणतो म्हणजे काय? त्याचं प्रकाशन करतो. त्याचं काय करून देत असतो? ज्ञान करून देत असतो. असा साक्षी भाष्य शब्दाचा अर्थ आहे. आता इथं पूर्व पक्षाच्या मताने साक्षी भाष्य शब्दाचा अर्थ काय, असा अर्थ करायचा बरं का. हा, मग वेदांत मताने याचं उत्तर असं येईल का? वेदांत मताने याचं उत्तर असं येणार नाही. कारण वेदांत मतामध्ये उत्तर कसं येईल ओंकार महाराज? साक्षी भाष्य शब्दाचा अर्थ काय होईल वेदांत मताने? काय म्हणले? वेदांत मतात साक्षी भाष्य शब्दाचा अर्थ काय येईल? साक्षी भाष्य शब्दाचा अर्थ हाच ना की साक्षी याचं ज्ञान करून देतो सुख दुःखाचं. मग साक्षी एकटा देतो का वृत्ती सहित ज्ञान करून देतो? वृत्ती सहित देतो. हा, मग आता ही तर पूर्व पक्षाच्या मताने काय म्हटलं यांनी? साक्षी भाष्य शब्दाचा अर्थ त्यांनी नुसतं प्रकाशन करतो म्हटलं, परंतु पुढे वेदांती सांगणार आहे ना. हा, पण मग इथं पूर्व पक्षाचं म्हणणं काय? पूर्व पक्षाच्या मते साक्षी भाष्य शब्दाचा अर्थ ऐका. हा बरोबर. पूर्व पक्षाच्या मत साक्षी भाषेचा अर्थ फक्त साक्षी सुख दुःख म्हणजे जाणतो किंवा त्याचं फक्त ज्ञान करून देतो. आणि करून देतो मध्ये आता ते वेदांती ते फक्त पुढे ते अंतकरण वृत्ती सहित घेतात पुढे जाऊन ते वेदांत. पण गंमत कधी कधी अशी होती का पूर्व पक्षाचे लोक जाणून आहे ना तसंच कीर्तनामध्ये अर्थ सांगतात. कर्मानेच मोक्ष कधी कधी सिद्ध गेलेलं आहे, म्हणून असं उलट विचारायची वेळ येते. ठीक आहे ना? बरं आहे, म्हणजे सुख दुःख साक्षी जाणतो. हा बोला. हा शब्द एक आता लोकांनी लक्षात ठेवलं तर आहे. आता इथं साक्षी भाषा जाणतो, इथं हे पूर्व पक्षाने असं म्हटलेलं आहे की वेदांती असं सांगतील. हा, पूर्व पक्षी बोलतोय, परंतु वेदांती पुढे गेल्याच्या नंतर जे साक्षात खरोखर जे वेदांती सांगणार आहे हे अंतःकरण वृत्ती सहित हा शब्द त्या ठिकाणी महत्वाचा येणार आहे. हा, असा अर्थ घ्यायचा आहे का नाही? फक्त आता हे लक्षात ठेवायचा मुद्दा इथं पुढे जाऊन फोड करून त्या ठिकाणी म्हणजे त्याची फोड स्वाभाविकपणे होणारच आहे. आपल्याला काय करायचंय? दोन ग्रुप तयार करायचे. एक पूर्व पक्षाचा ग्रुप करायचा आणि एक उत्तर पक्षाचा ग्रुप करायचा. काही इकडे 5 लोक, इकडे 5 लोक. पूर्व पक्षाने ना शंका करायची, मग त्या 5 लोकांनी शंका करायची आणि परत 5 ग्रुप मधल्या 5 लोकांनी त्याचं उत्तर द्यायचं. मग 5 लोकांपैकी कोणी पण उत्तर द्यायचं, आहे का नाही? मग असं काय करायचं मध्ये? पूर्व पक्ष उत्तर पक्ष अधिकारी झाला, विषय झाला, प्रयोजन झाला आणि संबंध झाला, असे ग्रुप करून आहे ना हे जरा थोडं खेळीमेळी तयार केलं ना
तर याच्यामध्ये लोकांना समाधान होईल, नाहीतर याच्यामध्ये समाधान होणार नाही. ठीक आहे, चला पाहू पुढं आपण. आणि वेदांतांच्या सरणीप्रमाणे तो बरोबर आहे. आता वेदांताची अशी सरणी आहे का? सरणी, धाटणी, पद्धत, रीत अशी आहे का? तर अशी रीत नाही. पण याने काय केलं, महत्वाचा मुद्दा झाकून ठेवला आणि एवढाच अर्थ फक्त या ठिकाणी सांगितला. साक्षी भाष्य शब्दाचा अर्थ बरोबर आहे, पण वृत्तीसहित मात्र त्याने घेतलेला नाही. आता इथं लगेच काही कोणी खाडाखोड करू नका, ते समाधान पुढे होणार आहे. कारण अंतकरणाच्या ठिकाणी असणारे सुख दुःख धर्म हे अंतकर वृत्तीस किंवा चक्षुरादी ज्ञानेंद्रियास कळणे शक्य नाही. आता अंतकरणाच्या ठिकाणी असणारे सुख दुःख धर्म हे अंतकरणाची वृत्ती, बरोबर की नाही, किंवा चक्षुरादी इंद्रिय. चक्षुरादी म्हणजे कोण? डोळे, नाक, कान, त्वचा, जीवा, याला त्या ठिकाणी ज्ञानेंद्रिय असं म्हटलं जातं. म्हणून चक्षुरादी ज्ञानेंद्रियास कळणे शक्य नाही. ज्ञानाची साधने ज्ञानेंद्रिय किंवा अंतकरण वृत्ती एवढीच आहे. आता ज्ञानाची साधनं कोण आहे? एकतर अंतकरणाची वृत्ती, हे एक ज्ञानाचं साधन झालं, आणि दुसरं कोणतं आहे? ज्ञानेंद्रिय, आहे का नाही. याच्या व्यतिरिक्त हाताला का पायाला कधी ज्ञान होतं का? ही सगळी कोणती इंद्रिय? कर्मेंद्रिय. कर्मेंद्रियाचं तात्पर्य काय? फक्त कर्म करणे, त्याच्यातून ज्ञान करून घेणं, हे तात्पर्य आहे का? हे तात्पर्य नाही. मग ज्ञानाची साधनं कोणती झाली? एक तर अंतकरणाची वृत्ती, हे एक ज्ञानाचं साधन झालं, आणि एक असणारी ज्ञानेंद्रिय ही ज्ञानाची साधनं झाली. हे अंतकरणाची वृत्ती, ज्ञानाची साधनं, ज्ञानेंद्रिय ज्ञानाची साधनं हे कशासाठी आपल्याला सांगायचंय बरं? हे कोणत्या लक्षात येईल का? हे कशासाठी चाललंय? साक्षी भाष्य सांगत आहे ना तो, की साक्षी एक आहेत का आनंद आहे? नाही, सुख दुःखाचं नक्की प्रकाशन करतोय कोण? हा, याच्यासाठी काय करायचंय? यांना उपस्थित करायचंय. कोणाला? अंतकरणाच्या वृत्तीला उपस्थित करायचंय. बाबा बघ, ही अंतकरणाची वृत्ती आहे, बघ हिला ज्ञान होतं का? म्हणे हिला पण ज्ञान होत नाही. बघ ही ज्ञानेंद्रिय, याला ज्ञान होतं का? याला पण ज्ञान होत नाही. मग आता ह्या दोघांना जर ज्ञान होत नाही, मग याचं ज्ञान तर होतंय आपल्याला सुख दुःखाचं. मग कोण याचं प्रकाशन करतो? साक्षी प्रकाशन करतो. आणि प्रत्येक शरीराच्या ठिकाणी बुद्धी, अंतकरण अनेक, मग साक्षी एक मानायचं का अनेक मानायचं? याच्याकरता त्याचा हा सगळा 8 तास आहे. आलं लक्षात? पहा आता खाली. कर्मेंद्रिय तर ज्ञानाची साधने नाही. आता कर्मेंद्रिय ज्ञानाची साधनं आहेत का? कर्मेंद्रिय फक्त कर्म करण्याची साधनं आहे, ती काही मात्र ज्ञानाची साधने नाही. ते ज्ञानेंद्रिय ज्ञानाची साधने आहे, पण ती ज्ञानेंद्रिय शरीराच्या आत असणाऱ्या अपंचीकृत भूतकार्य अंतकरणास किंवा इंद्रियात जाणत नाही. बघा आता ज्ञानेंद्रिय ज्ञानाची साधनं आहेत, पण ती इंद्रिय, कोणती इंद्रिय? ती असणारी ज्ञानेंद्रिय शरीराच्या आत असणाऱ्या, शरीराच्या आतमध्ये काय बरं? शरीराच्या आतमध्ये काय? मांस आहेत, हाडं आहेत, अस्थि आहे का, रेत, रुधिर वगैरे, हे जाणायचं का तिथं? हे डॉक्टरला पण कळतं ना. याला जाणण्याची काय गरज आहे का? याला याचं तात्पर्य आहे का? याचं तात्पर्य नाही. याच्या आतमध्ये पण एक शरीर असतं का नाही? त्याला आपण कोणतं शरीर म्हणतो? लिंग शरीर म्हणतो, सूक्ष्म शरीर म्हणतो, आहे का नाही? किंवा ते अंतकरणाचा सगळा भाग जो तयार होतो की नाही, तोच एक प्रकारचा शरीराचा विचार येत असतो. आता ते कसं असतं, तर ते अपंचीकृत भूतकार्य आहेत. आपण असा विचार करायचा. पंचमहाभूत लक्षात आहे का प्रत्येकाची? पंचमहाभूत आकाश, वायू, अग्नी, आप, पृथ्वी वगैरे, हे माहिती का नाही? ही पंचमहाभूत आहे का नाही? बर, आता हे अंतकरण जे तयार झालं की नाही, हे अंतकरण कसं तयार झालं? तर हे अंतकरण अपंचीकृत, पंचीकरण माहिती आहे का तुम्हाला? पंचीकरण करणं म्हणजे काय करणं? सगळे एकमेकामध्ये मिसळणं, म्हणजे ते मिश्रण होणं, त्याला काय म्हणायचं? पंचीकरण म्हणायचं, बरोबर आहे की नाही? आणि अपंचीकरण म्हणजे काय? त्यांचं पंचीकरण झालेलं नाही, म्हणजे एकामेकामध्ये मिसळलेलं नाही. अशा अपंचीकृत पंचमहाभूताच्या मिलित सत्वांशापासून निर्माण झालेलं काय असतं? अंतकरण असतं. अपंचीकृत पंचमहाभूताच्या मिलित सत्वांशापासून निर्माण झालेलं अंत म्हणजे काय? अंत म्हणजे आत,
आणि करण म्हणजे काय? असाधारण कारण जाणण्याचं, आहे का नाही? असाधारण कारण जाणण्याचं म्हणजे आतमध्ये सुख दुःख अमुक तमुक, आहे का नाही, हे जाणण्याचं. मग आता मीच तुम्हाला म्हणून गेलं का हे जाणण्याचं साधन आहे. मग अंतकरण जाणतं का? साक्षीसहित अंतकरण जाणतं. नुसतं एकटं अंतकरण जाणेल का? एकटं अंतकरण जाणत नाही. आता हा खुलासा इथं नाही करायचा, पुढं करायचाच आहे. म्हणून हे फक्त काय आहे? अंत म्हणजे आत आणि करण म्हणजे जाणण्याचं असणारं साधन आहे. आता त्या अंतकरणाला डोळ्याने पाहिलं का कधी? अंतकरणाला कानाने कधी अंतकरणाचं ऐकलं का कधी? अंतकरणाचं आतमध्ये काय काय कार्य चाललेलं आहे कधी कानाने असं त्या अंतकरणाविषयी काही जाऊन ऐकलं का? पाहून आलं का? डोळा कान त्याला त्वचा जाऊन आली का? स्पर्श करून आली का त्वचा? हे अंतकरण अशा प्रकारचं मऊ लागतं, खडबडीत लागतं, कठीण लागतं. त्वचा कधी नाकाला कधी अंतकरणाचा सुगंध आला का? जीवेने कधी पाहिलं का अंतकरण आंबट आहे का गोड आहे का खारट आहे? कसं आहे अंतकरण? ह्या ज्ञानेंद्रियाने कधी आत शरीराच्या आत असणारं जे अंतकरण आहे त्याला कधी जाऊन पाहिलं का? अनुभव घेतला का? अनुभव घेतलेला नाही, आहे का नाही? अपंचीकृत भूतकार्य अंतकरणास किंवा इंद्रिया जाणत नाहीत. फक्त स्थूल शरीर किंवा बाह्य जड पदार्थ म्हणजे काय? पंचीकृत पंचमहाभूतापासून झालेले विषय, ऐकणे. मग हे ज्ञानेंद्रिय कशाला जाणतील? आता अंतकरणाला आतमध्ये जाणण्याचं काही काम आहे का? अंतकरणाला आतमध्ये ते जाणतील का? जाणताना नाही. ते स्वामीजींचा एक पाठ ऐकला, ते असं म्हटले की एक साधू आला आणि साधूची सर्व लोकांना श्रद्धा आणि बरेच लोक त्या साधूला येऊन भेटून गेले, आहे का नाही. पण ज्या इमारतीखाली साधू बसला ना त्या इमारतीच्या 5व्या मजल्यावर आणि एक त्यांचा अत्यंत आवडता प्रिय शिष्य होता आणि त्याने आग्रह केला की म्हटले तुम्ही आमच्या घरी या. तुम्हाला तुमच्या घरी यायला कुठे आहे तुमचं घर? बरं तो म्हणला हे बघा इथं आहे ना वरच्या 5व्या मजल्यावर माझं घर आहे, त्या माझ्या खोलीपर्यंत तुम्ही चाला. तो काय म्हणला बाबा की मला आहे ना कोणाच्या घरी जायचं म्हटलं, आहे का नाही, तर मला थोडं सुद्धा चालवत नाही. आणि तुझ्या 5व्या मजल्यावर जर यायचं झालं तर मला पहिल्याच मजल्यावर जर चढता येत नाही तर मी 5व्या मजल्यावर कसं काय चढायचा? बरोबर आहे की नाही? तसं हे ज्ञानेंद्रिय, आहे का नाही, तर त्या अंतकरणाला नीटनेटकं जाणत नाही. त्या अंतकरणातल्या सुखदुःखाला जाणतील का? अंतकरणातल्या सुखदुःखाला जाणत नाही. पण ज्ञानेंद्रिय तर जाणतात. मग कशाला जाणतात? बाह्य विषयाला जाणतील. आणि बाह्य हात पाय कान नाक डोळे अमुक तमुक याला पण ते जाणतील, आहे का नाही. एक तर जड पदार्थाला जाणतील आणि बाह्य भाग जो आहे शरीराचा त्याला मात्र त्या स्थूल शरीराला अशा प्रकारे जाणत असतात. पण ते अंतकरणाला जाणतील का? अंतकरणाला जाणत नाही. आता त्या ज्ञानेंद्रियांचं स्वरूप जरा थोडं बारकाईनं पहा म्हणजे तुम्हाला ते कळून की पहा यातील आपापल्या विषयात जाणतात. आता हे ज्ञानेंद्रिय काय करतात? फक्त आपापल्या विषयाला जाणतात. म्हणजे कसं? स्तोत्र शब्दास. आता कान कशाला जाणेल? शब्दाला त्या ठिकाणी कान जाणू शकतो, आहे का नाही. शब्दाला जाणू शकतो. शब्द वाचून कान कधी स्पर्शाला जाणेल का? स्पर्शाला जाणू शकत नाही. मग स्तोत्र कशाला जाणू शकतं? फक्त शब्दाला जाणू शकतं. तो इंद्रिय कशाला जाणेल? फक्त आणि फक्त स्पर्शाला त्या ठिकाणी जाणू शकतं. चक्षु म्हणजे डोळा, आहे का नाही, तो कशाला जाणू शकतो? रूपाला जाणू शकतो, आहे का नाही. म्हणजे रूप याचा अर्थ काय होतो? बाकीच्या ज्या वस्तू आहेत का नाही, रूप आले का नाही, नाम रूप काय आहे का नाही. एक नाम असतं आणि एक रूप असतं, आहे का नाही. आता समजा हा पाईप आहे, हा पाईप एक नाम आहे, याला काहीतरी आकार आहे, म्हणजे आकार म्हणजे रूप, आहे का नाही. त्या रूपाला हा डोळा त्या ठिकाणी जाणू शकतो. जीवा, आहे का नाही, जीभ कशाला जाणू शकते? आंबट खारट तुरट, आहे का नाही. असं त्या ठिकाणी रसना हा काय त्या ठिकाणी विषय आहे त्याला जाणू शकते. आणि घ्राण गंधात जाणते, आहे का नाही. आता नाकाने कशाला जाणलं जातं? सुगंध दुर्गंध हा परिमळाचा भेदू, आहे का नाही. सुगंध आणि दुर्गंध अशा प्रकारे घ्राण म्हणजे नाक त्याला जाणते. त्यापैकी त्वचा व चक्षु हे 2 इंद्रिये आपापल्या विषयास म्हणजे स्पर्शास व स्वरूपात जाणून त्याचा आश्रय जाणतात. त्याच्यामध्ये 2 इंद्रिय ना जरा थोडे अतिइंद्रिय म्हणजे विशेष धर्म त्या 2 इंद्रियांच्या ठिकाणी पाहायला मिळतो. कोणत्या 2 इंद्रियांच्या ठिकाणी विशेष धर्म पाहायला मिळतो? डोळा, आहे का नाही, डोळा. आता समजा डोळ्यांनी तुम्ही घोडा पाहिला का नाही?
घोडा पाहिला. तुम्ही म्हणला डोळ्याने मी घोडा पाहिला. म्हणले कोणत्या घोडा पाहिला? मला मी त्या जरा काळसर घोडा होता ना तो घोडा पण पाहिला, जरा पांढरा घोडा होता ना त्या घोड्याला पण पाहिलं. म्हणजे डोळ्याने काय काय पाहिलं? घोडा पण पाहिला आणि घोड्याचा रंग पण पाहिला, आहे का नाही? हा धर्म डोळ्याच्या ठिकाणी विशेष आहे का नाही? हा धर्म डोळ्याच्या ठिकाणी विशेष आहे. समजा मी घट पाहिला, मग घट पाहिला, मग घट कशाचा पाहिला? मातीचा घट पाहिला, आहे का नाही? आणि त्याला आकार होता, तो आकार पण पाहिला. आणि त्याचा रंग कसा होता, तो रंग पण पाहिला. मग डोळ्याने काय काय पाहता येतं? त्याचा रंग पण पाहता येतो आणि कशाचा तयार झाला ते पण पाहता येतं. म्हणजे त्या स्वरूपाला जाणून, आहे का नाही, त्याच्या आश्रित काय काय त्याला पण जाणतं का नाही? हे डोळ्याच्या ठिकाणी विशेष धर्म आहे का नाही? हे विशेष धर्म आहे. अजून त्वगेंद्रियाचा म्हणजे त्वचेचा जर विचार केला तर त्वचाच्या ठिकाणी पण विशेष धर्म आहे का नाही? समजा त्याच्या पुढं गाद्या तक्क्या दिल्या, आहे का नाही? झोप लागली, म्हणले काय पाहिजे? म्हणले उशाला काहीतरी द्या. आणि त्याला जर तक्क्या दिल्या, आहे का नाही, तर तक्क्या दिल्याच्या नंतर तो काय म्हणला? तक्की फार मऊ आहेत. म्हणजे त्या तक्क्या मऊ आहेत असं त्याला त्या ठिकाणी स्पर्शाने कळालं का नाही? आणि हे तक्के आहेत, ह्या गाद्या आहेत, ह्या उशी आहेत, हे पण कळालं का नाही? बरं त्या उशीच्या ऐवजी त्याला दगड दिल्या, विटा दिल्या, तर तो काय म्हणन? ह्या विटा आहेत. हे कशावरून कळतं? हे पाण्यावरून कळतं त्याला. ह्या विटा आहे, हे कठीण आहे, हे कशाने कळतं? हे स्पर्शाने कळतं का नाही त्याला? म्हणजे या त्वचेच्या ठिकाणी हे विशेष धर्म आहेत का नाही? ह्या तक्क्या गाद्या, ते मृद आणि कठीण, हे स्पर्शाचे दोन्ही गुण, हे दोन विशेष असणारे स्पर्श असणाऱ्या त्वगेंद्रियाचे विशेष प्रकारचे गुण आहे. म्हणजे पंचज्ञानेंद्रिय असेल तर त्याच्यामध्ये 2 इंद्रियांचे काय विशेष असणारे धर्म त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. बरं जाऊ दे, हे विशेष धर्म असेल, याच्यापेक्षा विशेष काय? याच्यापेक्षा विशेष नाही ना. ते अंतःकरणाला जाणतं का? हे नेत्र किंवा त्वचा हे अंतःकरणाला जाणतात का? अंतःकरणाला जाणत नाही. मग अंतःकरणातल्या सुखदुःखाला जाणतील का? नाही जाणू शकत. मग आता हे ज्ञान इंद्रिय जरी असेल तर याचा काय उपयोग आहे का सुखदुःखाला जाणण्याकरता? याचा काहीच उपयोग होत नाही. म्हणजे हा मुद्दा इथं फायनल झाला ना. याच्यात काही परत संशय घ्यायचं कारण आहे का? संशय घ्यायचं काही कारण नाही राहिलं खाली पाहता. त्यापैकी त्वचा व चक्षु ही 2 इंद्रिये आपापल्या विषयास म्हणजे स्पर्शास व स्वरूपात जाणून त्याचा आश्रयासही जाणतात. त्याचा आश्रय काय आहेत त्या आश्रयाला सुद्धा त्या ठिकाणी जाणतात. त्वचा आपल्या मृद व कठीण स्पर्शात जाणून ते मृद कठीण धर्म जे तक्क्या व दगड यावर असतील त्यासही जाणते. त्याचप्रमाणे चक्षु ही, आहे का नाही, डोळा नील पितादी रूपात जाणते, आहे का नाही? हे निळा आहे, हे पिवळा आहे का नाही? रूपात जाणून त्याचा आश्रय काय आहे? घट पट अमुक तमुक, आहे का नाही? यासही त्या ठिकाणी जाणते. आपल्या गुणात जाणून त्याच्या आश्रयात जाणण्याचा विशेष धर्म या 2 इंद्रियात असला. या 2 इंद्रियात कोणती 2 इंद्रिय बरं? आता नेहमी उत्तर सांगणाऱ्या लोकांना सांगायचं, नवख्या माणसाने सांगायचं. कोणती 2 इंद्रिय बरं? झोपून ऐकता का बसून ऐकता? जे बसून ऐकतात त्याने उत्तर सांगा. झोपून ऐकता डोळा. त्वगेंद्रिय आणि चक्षु इंद्रिय हे काय विशेष असणारी इंद्रिय त्या ठिकाणी आहे. विशेष धर्म त्यांच्या ठिकाणी आहेत, आहे का नाही? काय विशेष धर्म आहे? स्वरूपाला जाणून त्याचा आश्रय काय त्याला पण त्या ठिकाणी जाणण्याचं विशेष धर्म त्यांच्या ठिकाणी आहे. ठीक आहे. हा, त्याच्या आश्रय जाणण्याचा विशेष धर्म या 2 इंद्रियात असला तरी पण काय कोणत्याही इंद्रियाला अंतःकरणात जाणण्याची योग्यता नाही. पण याच्यातल्या कोणत्या तरी इंद्रियाने असं म्हटलं का की मी मात्र शरीराच्या आत जाऊन ते अंतःकरण कसं आहे त्या अंतःकरणाला मी मात्र पाहून आलो, त्यातली सुखदुःख मी जाणून आलो, असं कोणतं इंद्रिय म्हटलं का आतापर्यंत? किंवा हे इंद्रियाच्या ठिकाणी असणं शक्य आहे का? अजिबातही असणं शक्य नाहीये. मग अंतःकरणाच्या ठिकाणी असणाऱ्या सुखदुःखादी धर्मास इंद्रिय जाणत नाही हे निराळी सांगण्याची जरुरी
नाही. मग अंतःकरणाच्या ठिकाणी असणारे सुख दुःख राग द्वेष काम क्रोध वगैरे अमुक तमुक हे जे धर्म आहेत, या धर्माला इंद्रिय जाणतच नाही, आहे का नाही, जाणतच नाही. हे वेगळं निराळं सांगण्याची काय आवश्यकता आहे का? हे निराळं सांगण्याची काय आवश्यकता नाही. मग आता इंद्रियांना बाद करायचं की नाही? आता इंद्रियांचा विषय संपला की नाही? इंद्रियांचा विषय संपला. आता राहिलं कोण? आता ज्ञानाची साधनं कोणकोणतं सांगितलं होतं आपण? ज्ञानाची साधनं ज्ञानेंद्रिय आणि अंतःकरण वृत्ती. हाय का नाही? मग आता ज्ञानेंद्रियांचा विषय संपला. आता कशाला घ्यायचं विचारात? अंतःकरण वृत्ती. हा. आता अंतःकरण वृत्ती जर नाही नक्की ठरली तर मग शेवटी साक्षीच घ्यावा लागणार आपल्याला, बरोबर ना? पण आता बघू आपण अंतःकरण वृत्तीला जमतं की काय, प्रयत्न तर केला पाहिजे आपण. आता अंतःकरणाची वृत्ती सुखदुःख जाणत नाही एवढे सांगायचे आहे. बघा आता, ज्याप्रमाणे अग्नीच्या ठिकाणी असणारी दाहकता ही अग्नीची वृत्ती आहे. ज्याप्रमाणे अग्नीच्या ठिकाणी असणारी दाहकता माहिती आहे तुम्हाला? अग्नीच्या ज्वाळा वगैरे, झळई, आपल्या साध्या शब्दामध्ये झळे ज्वाळा वगैरे आपण पाहतो की नाही? हा. ही काय? ही अग्नीची वृत्ती आहे का नाही? ही काय? अग्नीची वृत्ती. जसं आपण पाहतो की नाही अंतःकरण आणि अंतःकरणाची वृत्ती. आता अंतःकरणाच्या परिणामाला वृत्ती म्हणतो की नाही आपण, तसं अग्नीचा परिणाम काय? झाळया निर्माण होणं, जाळणं, दुसऱ्याला जाळणं, दाह करणं, आहे का नाही? असा त्या अग्नीच्या वृत्तीचा म्हणजे दाहकतेचा काय स्वभाव त्या ठिकाणी असतो. म्हणजे दाहकता तुम्हाला कळाली का नाही? म्हणजे दाहकता तुम्हाला अशा प्रकारची कळाली. ज्याप्रमाणे अग्नीच्या ठिकाणी असणारी दाहकता ही अग्नीची वृत्ती आहे. ती आपला नमस्कार हे चालू आहे माझं काम, जरा काम चालू आहे जरा. बघ बरं ते काय म्हणतो. ज्याप्रमाणे अग्नीच्या ठिकाणी असणारी दाहकता ही अग्नीची वृत्ती आहे. ती आपला आश्रय जो अग्नी त्याहून भिन्न पदार्थास दाह करते. ती आता अग्नीची वृत्ती आहेत, ती काय करते? ती अग्नीला दाह करते का अग्नीहून भिन्न पदार्थाला दाह करते? अग्नीहून भिन्न पदार्थाला दाह करते. आता त्या अग्नीच्या वृत्तीनं कधी अग्नीला दाह केलं का? काम जर आमचं चालू. अग्नीच्या वृत्तीनं अग्नीला कधी दाह केलं का? नाही. हा. या मा लक्षात आलं, पण ती इथं आमचं हे चालू गाडी नंबर बघितलं इथं कामाला आहे का आता? आता आमचं गाव जवळ इथून ना. इथं जवळ आहे का? आता इथंच बसवरती कंपनी. असं बरं आहे आपलं इथं पुढं लई हेंडाचा लांब. हा. बरं चालतं. मला जायचं शिरूरला. हा. गाडी तिथे आहे, तिथून आणायची सकाळी परत घरी जायचं. बरं. आता अग्नीची वृत्ती अग्नीहून भिन्न पदार्थाला दाह करत असते. ती अग्नीला कधी दाह करते का? अग्नी प्रज्वलित झाला, अग्नी पेटवला आणि अग्नीची वृत्ती इतकी दाहक झाली की तिनं अग्नीलाच जाळलं, असं काही कधी कोणाला अनुभव नसतो, आहे का नाही? पाहता पुढं ती आपला आश्रय जो अग्नी त्याहून भिन्न पदार्थास दाह करत असते. त्याचप्रमाणे अंतःकरणाची वृत्ती आपले अधिष्ठान जे अंतःकरण त्याहून भिन्न पदार्थात जाणते. तसं आता ही अग्नीची वृत्ती अग्नीहून भिन्न पदार्थाला दाह करते का नाही? दाह करते म्हणजे काय करते? विषय करते, आहे का नाही? विषय करते थोडक्यात. तसं अंतःकरणाची वृत्ती अंतःकरणाहून भिन्न, आहे का नाही? अंतःकरणाहून भिन्न काय आहेत? समजा कान आहेत, नाक आहे, डोळा आहे, अमुक आहे, तमुक आहे, बाह्य पदार्थ आहे, स्थूल शरीर आहे, जगत आहे, या सगळ्याला त्या ठिकाणी काय करते? जाणते का नाही? सगळ्याला त्या ठिकाणी जाणते. ती अंतःकरणाला जाणेल का? अंतःकरणाच्या वृत्तीनं जर अंतःकरणाला जाणलं तर अग्नीच्या वृत्तीनं दाहकतेने अग्नीला जाळल्यासारखं नाही व्हायचं का? अग्नीला जाळल्यासारखं होतं. मग जशी अग्नीची दाहकता वृत्ती अग्नीहून भिन्न पदार्थाला दाह करते म्हणजे विषय करते, तशी अंतःकरणाची वृत्ती अंतःकरणाहून इतर बाह्य दुसऱ्या पदार्थांना विषय करते, अंतःकरणाला मात्र विषय करत नाही. जर अंतःकरणाच्या वृत्तीनं अंतःकरणाला जर विषय केला असतं तर काय झालं असतं बरं? मग
बोला आता. अंतःकरणाच्या वृत्तीनं अंतःकरणाला जर विषय केला असतं तर काय झालं असतं मग? अंतकरणाच्या वृत्तीला विषय कस काय होईल? पण केलंच असतं अग्नीनं तर. स्वतःला जाळल्यासारखं होणार ना, अग्नीनं स्वतःला जाळल्यासारखं होणार तसं बर, ते. हा एक मुद्दा झाला. शिल्लकच राहणार नाही काही. बर, मुद्दा कशावरून फिसकाटला होता आपला? मुद्दा लक्षात आहे का साक्षीवर. तुमच्या? अग्नी स्वतःला विषय करत नाही. ते झालं म्हणणं. पण अंतःकरणाच्या वृत्तीनं जर अंतःकरणाला विषय केला असतं तर काय फायदा झाला असता? वेदांतिक मताच्या बाजूने काय फायदा झाला असता? अहो ते साक्षी सुखदुःखाला बनून झालं झालं नसतं ना. का मग वृत्तीनं? साक्षी अंतःकरणातून सुखदुःखाला सांगलं असतं. सुखदुःखाला जाणलं असतं, आहे का नाही? आणि मग साक्षीवर दोष आणायचा होता, तो दोष आला नसता. पण आता याचं काय म्हणणं आहे, साक्षीच्या ठिकाणी काय आला पाहिजे? दोष आला पाहिजे ना, बरोबर आहे का नाही? म्हणून तसं म्हणतो. म्हणून अंतःकरणाची वृत्ती काय करते? स्वतःला मात्र जाणत नाही, आहे का नाही? म्हणजे अंतःकरणाला न जाणता अंतःकरणाहून भिन्न बाकीचे जे अंतःकरणापेक्षा दूरचे पदार्थ आहे का नाही, त्याला मात्र अशा प्रकारचे विषय करत असते. ठीक आहे. त्याप्रमाणे अंतःकरणाची वृत्ती आपले अधिष्ठान. अंतःकरणाच्या वृत्तीचं अधिष्ठान काय बरं? अंतःकरण, आहे का नाही? आणि त्याची वृत्ती, आता वृत्तीचं अधिष्ठान काय आहे? अंतःकरणाचे ना, अंतःकरणाचे, आहे का नाही? त्याप्रमाणे अंतःकरणाची वृत्ती आपले अधिष्ठान जे अंतःकरण त्याहून भिन्न पदार्थात जाणते. आपले अधिष्ठान जे अंतःकरण त्यास जाणत नाही. का जाणत नाही? अग्नीच्या दाहकता वृत्तीप्रमाणे विचार घ्यायचा. शिवाय जी वस्तू वृत्तीच्या अत्यंत समीप असते. दुसरा मुद्दा बरं का या ठिकाणी उपस्थित झाला. एक मुद्दा कळाला, आता दुसरा मुद्दा परत लक्षात घ्या, म्हणजे दोन कारणं लक्षात येतील. शिवाय जी वस्तू वृत्तीच्या अत्यंत समीप असते तिलाही अंतःकरण वृत्ती जाणत नाही. का? आता वृत्ती जाणते का नाही? वृत्ती जाणते. वृत्ती विषय करते का नाही? वृत्ती विषय करते. पण कोणाला विषय करते? दूरच्या पदार्था का जवळच्या पदार्थांना विषय करते? दूरच्या पदार्थांना विषय करते, जवळच्या पदार्थांना मात्र विषय करत नाही. जसं उदाहरण घ्यायचं जर झालं तर डोळ्यामध्ये समजा कचरा गेला, समजा, आहे का नाही? धूळ कचरा काही जर गेला तर मग डोळ्याच्या जवळ कचरा नाही का? डोळ्याच्या किती आहे जवळ कचरा? जवळ स्वतःच्या स्वरूपाला जाणत नाही. ज्याला तुम्ही पाहिलं सांगता माझ्या डोळ्यातला कचरा पा, आहे का नाही? तो सुद्धा मनुष्य लांब असतो का नाही? जवळ असतो. ज्याला तुम्ही म्हणता माझ्या डोळ्यात कचरा गेला का पा, आहे का नाही? ज्याला तुम्ही सांगता तो कचरा डोळ्याच्या इतका जवळ आहे का? तो ज्या मनुष्याला तुम्ही डोळ्यातला कचरा पाहायला सांगता तो तितक्या जवळ आहे? डोळ्यातला कचरा जवळ आहे. बरोबर आहे का नाही? मग डोळ्यातला कचरा ज्या मनुष्याला सांगितलं पाहण्याकरता त्याच्यापेक्षा डोळ्यातला कचरा अत्यंत काय आहे? जवळ आहे. मग तो डोळ्याला दिसतो का? नाही. डोळ्याला दिसत नाही. तसं हे सुख दुःख कुठे आहे? अंतःकरण. पारवृत्तीच्या अगदी किती जवळ आहे? डोळ्यात गेलेल्या कचरा इतक्या जवळ आहे का नाही? मग डोळ्याला दिसत, डोळ्यात जवळ असलेला कचरा डोळ्याला दिसत नाही, त्याच्यासाठी दुसऱ्याला कोणाला तरी सांगावं लागतं. बरोबर आहे का नाही? तसाच मुद्दा इथं लक्षात घ्यायचं की पहा काय म्हणतात, भिन्न पद आपले अधिष्ठान जे अंतःकरण त्यात जाणत नाही. शिवाय जी वस्तू वृत्तीच्या अत्यंत समीप असते तिलाही अंतःकरण वृत्ती जाणत नाही. उदाहरण देऊन सांगतात, जसे डोळ्यातील काजळ डोळ्याच्या वृत्तीशी अत्यंत समीप असल्यामुळे डोळ्यांची वृत्ती काजळात जाणत नाही. आता काजळ तर त्याच्यापेक्षा आता कचरा तर जवळ होता, पण आता काजळ कुठे? डोळ्याच्या आत आहे का बाहेर आहे? अगदी बाहेर आहे का नाही? पण त्या डोळ्यात घातलेलं काजळ त्या दिसलं का त्या ठिकाणी वृत्तीला? कारण अंतःकरणाची वृत्ती डोळ्याच्या माध्यमातूनच जाते ना बाहेर. पण त्या वृत्तीला काजळ दिसायला पाहिजे का नाही? पण वृत्तीला ते काजळ दिसतं का? का दिसत नाही बरं? कारण ते अत्यंत समीप आहे का नाही? ते कसं आहे? अत्यंत समीप आहे, अत्यंत जवळ आहे, म्हणून त्याला ती वृत्ती काय करत नाही? विषय करत नाही. तसे सुख दुःख धर्म हे अंतःकरणाच्या काजळा इतके जवळ आहे का? त्याच्यापेक्षा अधिक जवळ आहे. सुख दुःख धर्म जवळ आहे ते एकदम.
आहे का नाही. उलट काजळ कचरा अमुक तमुक हे तर उलट बाहेर आहे का नाही. याच्यापेक्षा उलट अंतःकरणाच्या वृत्तीला हे सुख दुःख कसे अत्यंत जवळ आहे का नाही. जणू काही त्याचं ते स्वरूपच आहे का नाही. म्हणून नेम काय केला की जे ज्याचं स्वरूप असतं ते त्याला कधी विषय होतं का. जे ज्याचं स्वरूप नाही. असतं ते त्याला मात्र नाही. कधी विषय होत नाही. ठीक आहे ना. बघा आता जसे डोळ्यातील काजळ डोळ्याच्या वृत्तीशी अत्यंत समीप असल्यामुळे डोळ्यांची वृत्ती काजळा जाणत नाही, त्याचप्रमाणे अंतःकरण वृत्ती ही अत्यंत समीप असल्यामुळे अंतःकरणात जाणत नाही. ऐक नाही. अंतःकरणाची वृत्ती अंतःकरणाच्या किती जवळ आहे बरं. किती जवळ आहे. जवळ म्हणण्यापेक्षा तिचं ते स्वरूपच आहे. स्वरूपच आहे. जशी अग्नीची दाहकता ही अग्नीचं स्वरूपच आहे का अग्नीहून भिन्न आहे. अग्नीची दाहकता हे अग्नीचं स्वरूपच आहे. तसे अंतःकरणाची वृत्ती हे अंतःकरणाचं स्वरूपच आहे ना. बरोबर की नाही. म्हणून पाहता खाली त्याप्रमाणे अंतःकरण वृत्ती ही अत्यंत समीप असल्यामुळे अंतःकरणात जाणत नाही. अर्थात अंतःकरणाच्या ठिकाणी असणाऱ्या सुख दुःखासही जाणत नाही. आता ती वृत्ती जर अंतःकरणाला जाणू शकत नाही तर अंतःकरणामध्ये असणाऱ्या सुख दुःखाला वृत्ती जाणेल का. तर ती सुख दुःखांना सुद्धा वृत्ती जाणू शकत नाही. आता ज्ञानेंद्रिय सुख दुःखाला जाणतील का. ज्ञानेंद्रिय सुख दुःखाला जाणत नाही. का बरं ज्ञानेंद्रिय सुख दुःखाला जाणत नाही. ज्ञानेंद्रिय सुख दुःखाला का जाणत नाही. पहा बरं. ज्ञानेंद्रिय सुख दुःखाला का जाणत नाही. अंतःकरणाच्या अत्यंत जवळ आहे म्हणून अंतःकरणाच्या अत्यंत जवळ आहे. ज्ञानेंद्रिय कशाला जाणतात. बाह्य पदार्थांना जाणतील आपापल्या विषयाला जाणतील. ते अंतःकरणाला जाणत नाही तर अंतःकरणातल्या सुख दुःखाला जाणतील का. जाणणार नाही. बरं अंतःकरणाची वृत्ती ती सुख दुःखाला का जाणत नाही. ती सुख दुःखाला का जाणत नाही. कारण ते अत्यंत अत्यंत समीप आहे. सुख दुःखाला जाणू शकत नाही. हा आहे का नाही. कारण जे ज्याचं स्वरूप असतं ते त्याला कधी विषय होत नाही. ऐक नाही. हे पण लक्षात घ्यायचं. म्हणून अशा प्रकारे अंतःकरणाची वृत्ती ही सुख दुःखाला जाणत नाही आणि ज्ञानेंद्रिय सुख दुःखाला जाणत नाही. पण आम्हाला तर सुख दुःख होतात. मग या सुख दुःखाला कोण जाणतो. सुख दुःखाचं प्रकाशन कोण करतो. कोण त्याचा साक्षी भाष्य आहे याचा विचार आपल्याला ह्या ठिकाणी आता करावा लागेल. आता पर्यायने आम्हाला कोण आता आम्हाला पर्यायाने कोण दिसतं बरं समोर. ज्ञानेंद्रिय तर दिसत नाही आणि अंतःकरणाची वृत्ती पण दिसत नाही. आता पर्यायाने आम्हाला कोण दिसायला लागला परत पुढं. पर्यायाने आम्हाला कोण दिसतो. साक्षी दिसायला लागला ना. कारण साक्षीशिवाय दुसरा पर्यायच नाही. आता पुढे आला का नाही साक्षी. साक्षीच आला म्हणजे आता हे पूर्व पक्षाचं म्हणणं बरोबर होईल ना. आता पाहता खाली. आता इंद्रिय किंवा अंतःकरण वृत्ती ही अंतःकरणनिष्ठ सुख दुःख जाणत नाही हे तर पक्क झालं. असे ठरल्यावर सुख दुःख ज्ञानाची व्यवस्था लावण्याकरता साक्षीच सुख दुःख जाणतो. कारण आता आपल्याला कोणताच या ठिकाणी पर्याय उरला नाही. ना ज्ञानेंद्रिय उरली ना अंतःकरणाची वृत्ती उरली. पण सुख दुःख तर होतात. आणि मग सुख दुःखाचं प्रकाशन करणारा कोण. तर सुख दुःखाच्या ज्ञानाची जर व्यवस्था लावायची जर ठरली तर त्याकरता आम्हाला साक्षीचं उपयोगी ठरतो. म्हणून व्यवस्था लावण्याकरता साक्षीचं सुख दुःख जाणतो असे म्हणणे प्राप्त आहे. आणि याच अभिप्रायाने सुख दुःख साक्षी भाष्य आहे. आणि याच अभिप्रायाने याच तात्पर्याने या सगळ्याचा विचार केल्याच्या नंतर काय साक्षी भाष्येच त्या ठिकाणी सुख दुःख आपलं सुख दुःख जाणणारा साक्षीच आहे. म्हणून सुख दुःख हे कसे आहेत साक्षी भाष्य आहे. हे पर्यायाने आपल्याला या ठिकाणी कळालं असे वेदांती म्हणतात. आणि ते बरोबर आहे आणि ते शेवटी काय आहे बरोबर पण आहे. पण बरोबर म्हणजे त्याच्यामध्ये आता एक मुद्दा त्याने सोडूनच बरोबर केले बरं का. आणि तो मुद्दा कोणता आहे. आता मगाशी बोललो होतो आपण साक्षी भाष्य हे वेदांती म्हणतात हे बरोबर आहे. पण कोणता मुद्दा बाजूला ठेवून म्हणतो.
कोणता मुद्दा बाजूला करून म्हणतोय तो? साक्षी अनेक आहेत हे त्यांना पटवून द्यायचं. नाही 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 नाही, मगाचा मुद्दा उपस्थित झाला होता. साक्षी भाषे शब्दाचा अर्थ वृत्तीसहित साक्षी त्याचं प्रकाशन करतो, पण हा वृत्तीला मात्र बाजूला ठेवतो आणि फक्त साक्षी प्रकाशन करतो, असं त्या ठिकाणी म्हणतो. आवाज येत नाही व्यवस्थित. माझा आवाज येत नाही व्यवस्थित? आज तुटतोय का आवाज? थोडा थोडा तुटतोय आवाज. तुटला ना मला हा, परत मध्ये विचारा. येतोय थोडा थोडा तुटत. तुटला तर मला परत विचारा. मला काय माहित नाही आता माझा आवाज येतो की नाही. तुमचे ते हालचाल करणारे चित्र मला कळतात, त्याच्यावरून मला कळतात, पण आता ते काहींचे चालू आहे, काहींचे बंद आहे. आता मला एखाद दोन जर दिसले तरी मला काम होतं माझं या ठिकाणी. पार जर नसले का मग मला काही सुधरत नाही ना. मग आता येतो. हा येतो ना. मग मला फक्त आता हे आता यांचा पंखा चालू आहे की नाही मागचा, मग ह्या पंख्यावरून कळतं का आपलं काम चालू आहे. काही जर नसलं ना मग मला काहीच कळत नाही. मग असं वाटतं की मग हाय बरोबर, चला असू दे. पण सुख दुःख साक्षी भाष्य म्हटली म्हणजे साक्षी अनेक मानणे भाग आहे का नाही. मग आता सुख दुःख कशी ठरली? साक्षी भाष्य ठरली. साक्षी भाष्य म्हणजे काय? तर साक्षी त्याला जाणतो किंवा साक्षी त्याचं प्रकाशन करतो, म्हणजे सुख दुःख काय आहे? साक्षी भाष्य ठरली म्हणजे काय होईल? साक्षी किती मानायला पाहिजे आता? एक मानायचा का अनेक मानायचा? साक्षी तर आपल्याला अनेक मानावं लागेल ना, कारण प्रत्येकाचं अंतकरणातले सुख दुःख हे सगळ्यांची भिन्न भिन्नच असतात ना. भिन्न भिन्नच आहे सुख दुःख, आहे का नाही. आणि मग साक्षी एक जर मानला प्रत्येक शरीराच्या ठिकाणी, आहे का नाही, तर काय होईल बरं? साक्षी एकच जर मानला प्रत्येक शरीराच्या ठिकाणी तर काय होईल? हा, याचंही ज्ञान होईल, त्याचंही ज्ञान होईल. दुःख नाही व्हायचं आपल्याला. काय नाही व्हायचं आपल्याला? कारण बुद्धी अनेक मानली का एक मानली आपण? अंतकरण एक मानलं का अनेक मानलं? अनेक. अंतकरण ज्याचं त्याचं अनेक आहे का नाही. मग अंतकरण जर एक म्हणलं असतं तर त्याला लागलेली ठेस, त्याची ठेस लागली का नाही, त्याला झालेल्या यातना, त्याला झालेलं दुःख आपल्याला नसं झालं का? पण आपण तसं मानलं का? आपण तसं मानलं नाही. आपण काय मानलं की अंतकरण अनेक आहे का नाही. आता अनेक अंतकरणाच्या ठिकाणी अनेक जर अनेक अंतकरणाच्या ठिकाणी साक्षी जर एक मानला तर मग काय दोष येईल बरं? साक्षी एक मानलं तर काय दोष येईल बरं? सुख दुःख होणार. साक्षी काय करतो? तुम्हाला दुःख तयार करून देतो, दुःखाची यातना बघायला होतो का ज्ञान करून देत असतो? ज्ञान करून देतो. ज्ञान करतो, आहे का नाही. मग काय होईल बरं? साक्षी जर सगळ्यांच्या शरीराच्या ठिकाणी अंतकरणाच्या ठिकाणी एक मानला तर त्याला असलेलं सुख दुःखाचं ज्ञान याला सुद्धा इकडे होईल का नाही? याला पण इकडे येईल, आहे का नाही. मग साक्षी किती मानायचे? एक मानायचे का अनेक मानायचे? अनेक मानल्याच्या नंतर मग तुम्हाला कळलं का नाही, मलाही कळलं का नाही, असं होईल. बरोबर ना. मग साक्षी किती मानायला पाहिजे आता? जर प्रत्येकाच्या ठिकाणी साक्षी एक मानला, आहे का नाही, आता तुम्ही बारकाई नाही का, प्रत्येकाच्या ठिकाणी साक्षी एक मानला तर काय दोष येईल बरं? हाच दोष येईल का त्याला झालेलं ज्ञान, त्याला झालेलं दुःख, त्याला झालेलं सुख, त्या सुख दुःखाचं ज्ञान याला पण होईल. आणि साक्षी जर अनेक मानले तर काय होईल? त्याला झालेलं सुख दुःख त्याच्या पुरतं, त्याचं ज्ञानही त्याच्या पुरतं, त्याचा ना आपला काही संबंध आहे का? त्याचा आपला काही संबंध नाही. मग साक्षी एक मानावं का अनेक मानावं आता? अनेकच मानावं लागेल, का पर्याय नाही ना, आहे का नाही. जर एक मानला तर मग त्याचं ज्ञान याला होईल, आहे का नाही. आणि अनेक मानलं तर त्याचं त्याला ज्ञान, याच्याशी काही संबंध नाही. सोपा मुद्दा आहे का नाही. वाटतं पूर्व पक्षाने खंडित केल्यामुळे असं येते, अनेक मानावं लागते. तो भाग पुढचा पुढे राहिला. तो भाग पुढचा पुढे राहिला. पूर्व पक्षाचं म्हणणं काय आहे? आधी हा मुद्दा आपल्याला समजून घेतला पाहिजे. म्हणून साक्षी एक मानायचा का अनेक मानायचा? म्हणे साक्षी आता तुम्ही अनेकच माना. एक मानल्याच्या नंतर त्याचं झालेलं ज्ञान याला पण होईल, म्हणजे त्याने विचारसागर आयता शिकायचा आणि आयता घ्यायचा, झालं याला ज्ञान. असं नाही जमणार, आहे का नाही. मग काय करावं लागेल? अनेक साक्षी मानावा लागेल, आहे का नाही. पहा आता खाली. पण सुख दुःख साक्षी भाष्य म्हटले म्हणजे साक्षी अनेक मान्य भाग आहे. ते इथं चालतो ना कुठेतरी.
हा, पण सुखदुःख साक्षी भाषी म्हटले म्हणजे साक्षी अनेक मान्य भाग आहे. ते अनेक साक्षी न मानले तर सुखदुःखाचा संकर नसला. आता साक्षी बघा, ते अनेक न मानले, ऐक नाही, अनेक न मानले तर काय होईल? सुखदुःखाचा संकर नसला. सुखदुःखाचा संकर म्हणजे काय? सुखदुःखाचा दोष, ऐक नाही, नसला तर काय होईल बरं? तर सुखदुःखाच्या ज्ञानाचा सुख दुःख ज्ञानाचा संकराचा दोष कायमचा राहतो, आहे का नाही? सुखदुःखाच्या ज्ञानाचा संकर आहे का नाही, दोष आहे का नाही, हा कसा राहील? कायमचा राहील. मग आता साक्षी पर्यायाने किती मानावं लागेल? अनेकच मानावं लागेल, आहे का नाही? का? ज्ञानाचा संकर होऊ नये, आहे का नाही? ज्ञानाचा दोष येऊ नये. याने तयार करायचं आणि त्याने आयतं घ्यायचं असा दोष मात्र येऊ नये. म्हणून साक्षी पर्यायाने किती मानले पाहिजे? तर पर्यायाने साक्षी आपल्याला अनेक मानावा लागतील. आणि साक्षी अनेक मानलं म्हणजे मग त्याचं काम ओके झालं. कोणाचं? वेदांत्यांचं का पूर्व पक्षाचं? पूर्व पक्षाचं म्हणणं कसं झालं की तुमचा ग्रंथ निष्फल आहे हे आम्ही सिद्ध करून दाखवलं. कोर्टामध्ये चर्चा अशीच होत असते ना, युक्तिवाद असंच करावं लागतो ना. आपला हा पण युक्तिवादच चालू आहे, ठीक आहे. म्हणून साक्षी अनेक मानले पाहिजे. साक्षी अनेक का मानले पाहिजे पूर्व पक्षाच्या मतानुसार? सांगा बरं आता. साक्षी अनेक का मानले पाहिजे? कशाचा संकर येऊ नये, कशाचा दोष येऊ नये? सुखदुःखाच्या ज्ञानाचा संकर दोष येऊ नये म्हणून साक्षी किती मानले पाहिजे? अनेकच मानले पाहिजे, आहे का नाही? झालं सोपं. ओंकार महाराज प्रश्न आता तुम्ही झाल्यावर तयार करून व्यवस्थित पाठवून द्या बरं का, म्हणजे सगळ्याला कळले पाहिजे. आपण आता माझे ते रात्री ध्यानात आलं, एक पूर्व पक्ष एक उत्तर पक्ष करायचा. इकडं जितक्या लोकांना असं वाटेल ना की आम्ही ह्या प्रश्नाची उत्तरं देण्यासाठी तत्पर आहोत, तुम्ही फक्त सांगा, आम्ही उत्तर तयार करू. मग त्याचे 2 ग्रुप करायचे. समजा 10 लोक झाली, इकडं 5 लोक आणि इकडं 5 लोक, त्यांनी त्यांचे आपले नेम करायचे, तुम्ही ठरवून घ्यायचे. आता हे ओंकार महाराज, ती सोनालीताई, पंधारकर मावशी, लांडगे महाराज, आणखीन कोण असेल, ही 4-5 लोक झाले का नाही, ही 4-5 लोकांनी एक गट तयार करायचा आणि 5 लोकांचा एक गट तयार करायचा. म्हणजे काय करा माहिती का, दोन्ही पण शाने इकडे येऊ नका. दोन्ही ज्ञानी इकडे येऊ नका. म्हणजे दोघांना समान वाटण्या करून द्या. एका बाजूला सोनालीताई टाका, एका बाजूला ओंकार महाराजाला टाका. नाही तर दोन्ही एकाच बाजूने गेल्याच्या नंतर मग त्यांचं कोणीच उत्तर देणार नाही. मग असे 2 भाग तयार करा, म्हणजे छान चालेल. बोलू आपण तो नंतरचा मुद्दा. बरं, म्हणजे साक्षीवर अनेकत्व व ब्रह्मावर एकत्व असे विरुद्ध धर्म असल्यामुळे जीवाचे ब्रह्माशी एकत्व घडत नाही. आता जीवाचे ब्रह्माशी एकत्व का घडत नाही पूर्व पक्षाच्या मताने? आता इथं काय म्हटलं, साक्षीवर काय किती धर्म आले? अनेकत्व धर्म आला. आणि ब्रह्माच्या ठिकाणी धर्म कसा आहे? एकत्व धर्म आला. मग अनेकत्व धर्माचा एकत्व धर्माशी ऐक्य किंवा आभेद घडेल का? आभेद घडणार नाही. आणि तुमच्या ग्रंथाचं तात्पर्य काय? जीव ब्रह्माची एकता, जीव ब्रह्माचा ऐक्य, जीव ब्रह्माचा आभेद प्रतिपादन करणं हा ग्रंथाचा तुमचा विषय आहे. तर हा ग्रंथाचा विषय तुमचा सफल आहे का निष्फल आहे? पूर्व पक्षाच्या मताने निष्फल आहे. निष्फल झाला. निष्फल झाला का नाही? त्या ठिकाणी निष्फल आहे त्या ठिकाणी. म्हणून असे विरुद्ध धर्म असल्यामुळे जीवाचे ब्रह्माशी एकत्व घडत नाही. इतकेच नाही तर वेदांतांनी मानलेला साक्षीचे ब्रह्माशी एकत्व घडत नाही. पहिली गोष्ट, हे साक्षी मानतच नव्हते, पण आता काय करावं, वेदांतांचं थोडंफार मारावं लागतं म्हणून शनिवार मानला होता. तर त्या साक्षीचं सुद्धा ब्रह्माशी एकत्व होतं का? जीवाचं तर होतच नाही हो. जीवाचा विषय सोडून द्या, पण ह्या साक्षीचं तरी होतं का? साक्षीचं सुद्धा ब्रह्माशी एकत्व होत नाही, आहे का नाही? कोणत्याही प्रकाराने जीव ब्रह्मैक्य या विषयाची सिद्धी होत नाही. म्हणून ग्रंथारंभ निष्फल आहे. म्हणून ग्रंथारंभ त्या ठिकाणी काय झाला? पूर्णपणे निष्फल झाला. म्हणून आता पुढचा पक्ष पाहण्यापेक्षा काय करावा? थांबायचं का पुढचं करायचं? आपल्याला काय करावं लागेल? आता त्याने म्हटलं होतं राम तुमचा जन्माला आलाच नाही, आहे का नाही? मग राम जन्माला आलाच नाही, मग हे सगळं कसं काय झालं, आहे का नाही? त्याचा आपल्याला शोध करावाच लागेल ना.
आतापर्यंत आपल्या सगळ्या लोकांची आस्था होती. त्याने किती जर युक्तिवाद केला तरी आपल्याला शोधाशोध करून काय करावं लागेल. आमचा राम जन्माला आलाच होता आहे का नाही, त्याच्यासाठी आपल्याला थोडा प्रयत्न करावा लागेल आहे का नाही. मग आता काय करा, आता हा झालेला मुद्दा आहे ना, जाऊ द्या, आता इथून मागचे झालेले मुद्दे राहू द्या, नाही झाले ना तुम्हाला नका, पण ह्या मुद्द्यावर वारंवार चर्चा करा. हा पूर्व पक्षाच्या मताने विषयाचं खंडन कसं आहे, हा जो मुद्दा बारकाईनं वाचा. मग उद्यापासून आपण आहे ना त्याचा मुद्दा कसा खोडायचा आणि कसे मुद्दे आपल्याला तयार करायचे, ते मुद्दे जरा बारकाईने लक्षात आले की याचं खंडन आपल्याला काय करावं लागेल, व्यवस्थितरित्या करता येईल आहे ना. थांबायचं मग आता. रामकृष्ण रे. रामकृष्ण हरी. बोला, तुम्हाला काय बोलायचं असेल तर. भरपूर लोक कीर्तन प्रवचन करतात, एवढंच ऐकून हा मुद्दा कीर्तनात प्रवचनात सांगू नये. हा, अशी उदाहरणं आलेली आहेत. त्यामुळं सांगितलं गेलं की पूर्व पक्षाचंच ऐकून कीर्तनात सांगितलं जातं, प्रवचनात सांगितलं जाते.